देवाने हे जग निर्माण केलेलं आहे. देव आमचा बाप आहे, आमचा पिता आहे, प्रेमळ पिता आहे. तो अगम्य प्रकाशामध्ये राहतो, तो प्रेमाचा सागर आहे आणि त्यानेच सगळं निर्माण केलेलं आहे. आणि आपल्या पापांची शिक्षा भोगण्यासाठी त्याने आपला पुत्र या जगात पाठवला, येशू. आणि तो येशू आपल्यासाठी मेला. तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, आपल्या शिष्यांसोबत 40 दिवस राहिला आणि शिष्यांच्या डोळ्यासमोर तो आकाशात चढून गेला, स्वर्गात चढून गेला आणि पित्याच्या उजवीकडे बसला. आणि त्याने शिष्य पाठवलेल्या जगामध्ये ह्या सुवार्तेची घोषणा करण्यासाठी. जगाचा शेवट जेव्हा होईल तेव्हा हाच येशू आकाशातनं अवतरेल, खाली उतरेल, त्याच्यासमोर राष्ट्र जमवली जातील आणि जगाचा न्याय होईल. हे सगळं देवाच्या मनातलं येशूचा शिष्य लोकांना सांगतो. विस्ताराने सांगतो, सविस्तर सांगतो, खुलासा करून सांगतो, समजावून देतो, प्रगट करून सांगतो. आणि तो जेव्हा सांगत असतो तेव्हा लोकांनी विश्वास ठेवावा म्हणून येशू लोकांमध्ये चमत्कार करतो. जेवढे लोक विश्वास ठेवून ऐकतात त्यांच्या बाबतीत चमत्कार होतातच. आणि जेवढे लोक विश्वासाने ऐकत नाही आहेत त्यांच्या बाबतीत देव चमत्कार नाही करणार. तुम्ही कानाडोळा कराल, तुम्ही दुर्लक्ष कराल, तर मग तुमच्या बाबतीत देव चमत्कार करणार नाही. तुम्ही दुर्लक्ष कराल देवाकडे तर काय मिळणार देवाकडनं? पुष्कळ लोकांना देवाकडनं फार काही हवं असतं, पण देवाकडे दुर्लक्ष करायची त्यांची सवय आहे. हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना कान देऊ नये का? येशूची वचनं जी आहेत ती वचनं त्याचा शिष्य समजावून देतो. तिकडे येशू हजर असतो आणि तो चमत्कार करत असतो, तो लोकांना बरं करत असतो. जो माणूस येशूची वचनं लक्षपूर्वक ऐकेल, कान देऊन ऐकेल, विश्वासाने ऐकेल, त्याला येशू चमत्कार दाखवल्याशिवाय राहणार नाही.